नाही, तालाटी धोंडायची गरज नाही. मी तुमचा नातू आहे. हा, तुमचा नातू असं ग्रेट धरा. त्या रोजी फोनवर बोललो मी तुम्हाला. तुम्ही आता कोणालाच बोलायचं नाही. मी बरोबर सातबारी काढतो, तालाटी पाहतो, तहसीलला जातो, सारे कुटाने करतो. तुम्हाला 8 दिवस लागन, 15 दिवस लागन, काम झालेलं दिसन. पुरे हप्ते जमा होतील. हा, काम झालं, काम झालेलं दिसन बाबा. आणि मी काही असे बिंडोका अधिकाऱ्याला सांगू इच्छितो, अरे बाबा 85-90 वर्ष वय आहे. त्यांनी गावात बऱ्याच जणांना सांगितलं, काही तालुक्यात सांगितलं, अरे इकडं तिकडं भांडारे नारळ फोडूस तर ह्या म्हाताऱ्याची सेवा करा. हीच खरी ईश्वर सेवा आहे. जन सेवा ईश्वर सेवा, नर पूजा नारायण पूजा. हा, संत सांगू सांगू थकले. हा, आपण फक्त सोंग ढोंग करतो. कशाला भांडारे घालता? काय गरज आहे का त्या भांडाऱ्याची? ही सेवा करा. ह्या अशा दीन दलित गोर गरीब शेतकरी शाळेतले विद्यार्थी आणि हे जे बाबा, या बाबाला कोण नाही पाहणार, अशा लोकांची सेवा करा. बाबा, मी या क्लिपद्वारे पण सांगतो, तुमचा 7-12 अधिकारी कोणला काय करा. तुम्ही आता नीट व्यवस्थित चहा घेतला ना, तुम्ही आता गुपचूप घरी जाणे. कलेक्टरकडे तुम्हाला न्यायचं काम पडलं तर माझ्या गाडीत बसून नेईन तुम्हाला. घरी येईन मी तुम्हाला घरी येईन मी गाडी घेऊन, गाडीत बसून नेईन. लक्ष्मण सांगत काय म्हणे लक्ष्मण भाऊ? बाबा ते म्हणे बाबा तुम्हाला 1 रुपया लागू द्यायचं नाही. ते सर तुम्हाला गाडीत बसून तुमच्या गावात घेऊन देते म्हणे आणि आणते बी. अजिबात ताण नाही घ्यायचा. परवा बाबा रडले फोनवर. अरे काय तलाठी मंडळ अधिकारी लाखाना पगार कशासाठी? मग काही तक्रार करीत नाही का लोक? यांच्याकडे करतात, पण बाबा 10 रुपये देत नाही. याला माल लागतो. मग हे सारे अधिकारी नीट करू दांडा घेऊन. माझ्यासाठी फक्त एखाद्या दिवस आव्हान केलं तर या ना. पुढे यायला पाहिजे. मी का रोज बरी येणार आहे का तुमच्यासाठी? आता भाऊ 5 पासून त्याने तुम्ही चहा पाजला मला. हा, तुमचा आभार. नाही बाबा तुम्हाला कोणी नाही का? मुलगा वगैरे कोण नाही का? अरे मुला म्हणजे आपल्या कामाला भाऊ. हा, हे कामही करतो आणि मी अनाथ मुलावर खर्च करतो. तसं तुम्हाला काही दवाखान्याची याची कधी अडचण आली, आता तुमचं गाव माझा पंप 3 किलोमीटर अंतर आहे. काही लांब नाही. कधी दवाखान्याची अडचण आली तर हक्कानं माझ्याकडे यायचं आणि 1500 घेऊन जायची तू. काय करायचं हो, कधी आली बी तर दवाखान्याची अडचण आली तर बिनधास्त यायचं. काय लोकांना कळा ना, फक्त ढोंगीपणा चालला. मग जिथं खरी सेवा आहे ती करायची, फाशी येते. बाबा तुमचं काम 100% होऊन जाईल. विशेष म्हणजे तुमचे अधिकारी कागदपत्र सारे मी काढणार आहे. तुम्हाला कोण न्यायचं काम पडलं तर मी तुमच्या दर्जात गाडी लईत माझी. बाबा जितके हप्ते धकेला असेल तुमचे तितके पडून जातील तुमच्या खात्यात. मागेल आपल्याला 6,000 रुपये आणते ना. आमच्या तिथं घेतले लोकांना 6,000 रुपये. सारं काम होईल तुमचं. तुमचं अहो इतर शेतकऱ्याची मला फोन करतात. इतर शेतकरी मी उदाडे घेतल्याने 10 फोन अधिकाऱ्याला मीच करतो, शेतकऱ्याला मीच फोन करतो. मीच एक पुण्याचं काम म्हणून करतो आपण. फक्त शेतकरी जागरूक झाला पाहिजे. सारे अधिकारी आपल्याला नीट करायचे. होद्या माझ्यावर केसेस होद्या काही मोजित नाही. आपण केसेसला खऱ्या मार्गाने करतो, आपण सत्याच्या मार्गाने करतो. चालन बाबा, ताण घेऊ नका. चालत काही ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. हा, कधी